भाजपकडे 1000 पेक्षा जास्त इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. म्हणजे 122 जागांसाठी 1000पेक्षा जास्त उमेदवार जर इच्छुक असतील, तर ते किती बंडखोरी शमवू शकतील पुढच्या काळामध्ये? हा पण एक मोठा प्रश्न आहे. आजच्या तारखेपर्यंत, आपण बोलतोय तिथपर्यंत महायुतीचं घोंगडं अजूनही भिजत पडलेलं आहे. महायुती होईल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. महाविकास आघाडी तर जवळपास भारतीय जनता पक्षाने रिकामी केलेली आहे. फार मोजके नेते तिथं आता शिल्लक आहेत. आणि जर शिंदेच्या शिवसेनेने जर राष्ट्रवादी, अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसोबत जर त्यांची युती झाली आणि जर भाजप एकाकी लढला आणि हे 3 पक्ष जर एकत्र झाले, तर एक वेगळं चित्र देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. 11 ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, तर त्याच्यापैकी सर्वच्या सर्व ठिकाणी एकाही ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र नव्हते. पण त्यांनी याच्यातनं एक गोष्ट मात्र साधली की त्यांनी विरोधी पक्षांना कुठेही स्थान ठेवलं नाही. जर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदेच्या शिवसेनेला मालेगावमध्ये जर सत्तेमध्ये सामील व्हावं लागलं आणि ते सामील होण्यासाठी जर त्यांना MIM, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्यासोबत जर जावं लागलं, तर एक वेगळं समीकरण निर्माण होईल आणि पुन्हा ते टीकेचे धनी होतील. म्हणून राशिद शेख आणि मौलाना मुफ्ती यांनी अशी आयडिया केली आहे की त्यांनी त्यांच्या पक्षांची नावं ठेवलेली नाहीत, त्यांनी तिथं आघाड्या निर्माण केल्या. म्हणजे आम्ही या आघाडीसोबत गेलो. मुस्लिम बहुल भागामध्ये माजी आमदार आणि विद्यमान आमदार मुस्लिम जे आहेत, तर त्यांच्यामध्ये खूप मोठी टफ फाईट आहे. त्यांच्यामध्येच खरी लढत आहे आणि हे एकत्र येण्याची शक्यता अजिबात नाहीये, कारण ते आघाडी म्हणूनच लढतील. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. खरं तर आजच्या हायपर लोकलच्या भागात आपण नाशिक महापालिकेबद्दल चर्चा करणार आहोत. नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षाला इथे सत्ता मिळवणं किंवा महापालिकेत आपला झेंडा फडकवणं हे कसं अपरिहार्य आहे. याशिवाय प्रत्येक पक्ष एकमेकांच्या सोबत जे काही चढाओढ किंवा आता सध्या सुरू असलेलं पक्षफोडीचं जे राजकारण आहे स्थानिक पातळीवर सुरू असलेलं, त्यामध्ये देवयानी फरांदे भाजपचे आमदार या नाराज असल्याचं पाहायला मिळालं. हे नाराजी नाट्य फोडून काढण्यात किंवा शमवण्यात भाजपला किती मोठं आव्हान उभं राहिलंय. यासोबत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली युती याचा पुढच्या येत्या निवडणुकीमध्ये कसा परिणाम होऊ शकतो, यासोबत धुळे असेल, जळगाव असेल आणि मालेगाव असेल, इथे देखील कसं राजकीय समीकरण आहे आणि अंतिम चित्र कसं असू शकतं, या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नाशिक पुढारीचे निवासी संपादक राहुल रणाळकर सर जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्सच्या या विशेष भागात. थँक्यू शीतल. सर, पहिला प्रश्न असा आहे की ज्या दिवशी मनसेने आणि शिवसेनेनं ठाकरेंच्या युती जाहीर केली, अगदी त्याच्याच दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये मोठमोठे पक्षप्रवेश भाजपमध्ये करून घेण्यात आले आणि त्या पक्षप्रवेशानंतर तिथल्या स्थानिक आमदार, मी सांगितल्याप्रमाणे देवयानी फरांदे या नाराज असल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्यामध्ये त्यांची जी भूमिका होती की यामुळे स्थानिक कार्यकर्ते जे आहेत किंवा भाजपमध्ये इतके वर्ष राहिलेले त्यांना कुठेतरी बाजूला केलं जाते असं दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांच्या दृष्टीनं कुठे भाजपमध्ये गटबाजी किंवा बंडखोरीचं राजकारण पाहायला मिळू शकतं का? नाही, खरं म्हणजे शीतल, नाशिकची जी महापालिकेची निवडणूक आहे, तर ही अतिशय हाय व्होल्टेज अशी निवडणूक होणार आहे. आणि त्याचे संकेत मिळालेले, जसं तुम्ही म्हटलात की जो घटनाक्रम गेल्या 2 दिवसांमध्ये झाला, तर त्यानंतर इथलं एक जे टेन्शन आहे निवडणुकांमधलं, तो एक तणाव वेगळ्या पद्धतीचा वाढलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण झालं, तर त्या एकत्रीकरणाचा जल्लोष नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. आणि महाविकास आघाडीचं जे एकूण सगळं सूत्र होतं, तर ते अतिशय पक्क आणि मजबूत या ठिकाणी मानलं जात होतं. एका वेळेस त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर इथं मोठा जल्लोष होतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाने सर्व महत्वाचे नेते, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे महत्वाचे नेते, दिनकर पाटील असतील, भारतीय जनता पक्षामधले सगळे सामील झालेत. म्हणजे 5 मोठे दिग्गज सामील झाले. त्याच्यामध्ये एक शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार आहेत, जे मनसेमध्ये असताना आमदार होते, नंतर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये गेले होते, तर ते देखील भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले. 2 माजी महापौर दाखल झाले. आणि त्याच्यामुळे एक मोठं खिंडार महाविकास आघाडीला या ठिकाणी पाडण्यामध्ये यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं तसं वर्चस्वच नाशिकमध्ये आहे, कारण गेल्या निवडणुकांमध्ये देखील बहुमत त्यांच्याकडे होतं आणि त्यांची सत्ता होती.
तर या सत्ता टिकवताना त्यांना 100+ नारा हा जे गिरीश महाजन जे इथले निवडणूक प्रभारी आहेत त्यांनी आधीच दिलेला आहे. आणि नाशिकमध्ये जे 122 जागा आहेत तर त्या 122 जागांपैकी 100+ असं ते म्हणतायत आणि हे आत्ता म्हणत नाहीत, गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणतायत. आणि हे म्हणत असताना मात्र मध्ये एक दोन स्टेटमेंट्स अशी आली होती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची, की हे 100+ जो आहे तर हा एकट्या भाजपचा नाही, महायुतीचा आहे. तर अजूनही म्हणजे आजच्या तारखेपर्यंत, आजच्या आपण बोलतोय तिथपर्यंत महायुतीचं घोंगडं अजूनही भिजत पडलेलं आहे. महायुती होईल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आणि एकीकडे प्रवेश सोहळे मात्र मोठे होत आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या नाराजी नाट्याचा आपण उल्लेख केला, आमदार देवयानी फरांदे ह्या अतिशय निष्ठावान आणि 5 टर्म असलेले आमदार आहेत. ते गेल्या 5 टर्म पासून आमदार आहेत. आणि सिनियर आमदार असताना त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्र असताना मला विश्वासात घेऊन हे प्रवेश झाले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे सगळं म्हणत असताना त्यांनी एक गोष्ट आवर्जून अशी सांगितली, की काय मी नाराज पण नाहीये, माझं वरिष्ठ नेत्यांबद्दल पण काही म्हणणं नाहीये, परंतु निष्ठावंतांवर कुठंतरी अन्याय होईल का, ही असं चित्र निर्माण झाल्यामुळे मी माझी मत आणि माझी भावना व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षामध्ये पण कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही. आता देखील नाराज नाही, पण निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे असं त्या म्हणाल्या. त्यांना उत्तर देताना गिरीश महाजन जे सर्व आहेत भाजपचे नाशिकमधले, तर त्यांनी पण सांगितलं की निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. त्याच्यामुळे आता काय भाजपमध्ये नेमकं काय होणार आहे, ते तिकीट देताना कसे देतील, हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण म्हणजे भाजपकडे 1,000 पेक्षा जास्त इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. म्हणजे 122 जागांसाठी 1,000पेक्षा जास्त उमेदवार जर इच्छुक असतील, तर ते किती बंडखोरी शमवू शकतील पुढच्या काळामध्ये, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आणि जर आणि महायुती होणार नाही, हे जे काय आता सध्या बोललं जातंय कार्यकर्त्यांमध्ये, स्थानिक नेत्यांमध्ये, तर ते याचमुळे आहे की जर तुम्ही 122 ठिकाणी तर तुम्हाला लोक द्यायचीच आहेत. तर मग असं असताना तुम्ही कसं काय महायुती करणार आहात? मग शिंदे सेनेला जागा किती जातील? शिंदे सेनेच्या जागांचं एक म्हणणं आहे, तर ते त्यांना अमान्य आहे भाजपला. राष्ट्रवादीला देणं कठीण आहे. त्याच्यामुळे महायुतीची शक्यता अत्यंत धुसर आहे. परंतु जर मुंबईमध्ये जर महायुती होत असेल, त्याची पण अजून अद्याप घोषणा नाही. कारण मुंबईच्या धर्तीवर बऱ्यापैकी ठाणे आणि त्याच्यानंतर नाशिक असा जो ट्रेंड आहे राजकारणाचा, तर जर तिथं युती झाली, तर इथं पण युती होण्याची शक्यता वाढते. परंतु स्थानिक भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, या तिघांची पण फारशी इच्छा नाहीये युती करण्याची. अजित पवारांच्या पक्षाची युतीची इच्छा आहे, कारण त्यांच्या जागा तुलनेने कमी आहेत. म्हणून त्यांना कुठंतरी जर युती झाली चालणार आहे. परंतु इथं असंही समीकरण होऊ शकतं, की जर भाजपने जर स्वबळाचा नारा दिला, तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, त्यांच्या सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण, त्यांच्यासोबत शिंदेची शिवसेना हे एकत्र लढू शकतात. आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष, असं देखील चित्र या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. असं जर झालं तर आश्चर्य वाटणार नाही, अशी परिस्थिती आता सध्या तरी आहे. त्याच्यामुळे इथली चुरशीची निवडणूक निश्चितपणे होईल. आजची तारीख आणि 1-2 दिवस जे आता बाकी आहेत, तर त्या आज उद्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात. युती महाविकास आघाडी तर जवळपास भारतीय जनता पक्षाने रिकामी केलेली आहे. फार मोजके नेते तिथे आता शिल्लक आहेत. तर त्या मोजक्या नेत्यांपैकी देखील पुढच्या काही तासांमध्ये किंवा उद्यापर्यंत काही नेते अजून पुन्हा भाजपमध्ये दाखल होऊ शकतात, अशी पण एक शक्यता आहे. तसं जर झालं तर एकतर्फी निवडणूक होईल आणि अर्थातच भाजपचं पारडं जड असेल, असं सध्याचं तरी चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. सर, तुम्ही या उत्तरातच एक उल्लेख केला की जेव्हा देवयानी फरांदे या नाराज आहेत आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं ते बोलतायत, त्याच गिरीश महाजन सांगतायत की कुठेही निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. पण यातून एक पुन्हा प्रश्न उद्भवतो की जर आता पक्ष प्रवेश करून गेलेले जे आहेत नेते म्हणा किंवा पदाधिकारी, ते पुन्हा संभ्रमात आहेत का की गिरीश महाजनांची अशी भूमिका पाहिली तर नेमकं तिकीट आपल्याला मिळणार आहे एवढं पक्ष प्रवेश करून, किंवा त्यांना स्थानिक म्हणजे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना मिळणार, याबद्दल त्यांचे तेही संभ्रमात आहेत? नाही, आता काय राजकारणामध्ये इतके समीकरण बदलत असतात आणि इतक्या गोष्टी घडत असतात पडद्याच्या मागे. त्याच्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही असं एकीकडे नेते सांगतायत, दुसरीकडे पक्षप्रवेश सुरू आहेत. आणि ज्या प्रभागांमध्ये पक्षप्रवेश होत आहेत, म्हणजे जिथं ते दावेदारी सांगतायत येणारे नेते, तर त्या ठिकाणी तर अन्याय होईल हे तर दिसतंय. मग जिथं अन्याय होईल, मग तिथल्या कार्यकर्त्यांना कसं पुन्हा सामावून घ्यायचं, हा एक पुन्हा वेगळा मुद्दा असेल. आणि जे नेते येत आहेत
किंवा आलेले आहेत मधल्या काळामध्ये, तर त्या नेत्यांना कुठंतरी तिकिटाचं आश्वासन दिलेलं आहे. आता म्हणताना भारतीय जनता पक्षाचे नेते लाख म्हणू देत, की कुठले आश्वासन दिलेलं नाही किंवा अजून याद्या जाहीर व्हायच्या आहेत उमेदवारीची. जरी असलं तरी देखील पक्षांमधनं भाजपमध्ये येणार नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही भीती निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, की आपल्याला कुठेतरी डावललं जाईल आणि मग त्यांना कुठं कसं सामावून घ्यायचं आणि किती जणांना सामावून घेणार, हा देखील एक प्रश्न आहे. म्हणजे इच्छुकांची इतकी गेल्या काही महिन्यांपर्यंत असं म्हटलं जायचं, की ज्या पक्षांकडे सर्वाधिक इच्छुक असतील त्या पक्षाचा बाजार मूल्य खूप जास्त आहे. तर त्यांच्याकडे मागणी आहे. ते सत्तेतले पक्ष आहेत. अनेक इच्छुक आमच्याकडे येत आहेत. परंतु हीच गोष्ट आता कुठेतरी नकारात्मक रूप धारण करणार आहे. जर तिथं बंडखोरी झाली आणि जे महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत, ते पक्ष जेव्हा निवडणुकीच्या मैदानात ते देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांना आयते उमेदवार मिळण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली. कारण भारतीय जनता पक्षामधनं नाराज झालेले. कारण असे बरेच उमेदवार आहेत, असतात म्हणजे सर्वच ठिकाणी आहेत, की त्यांनी पूर्ण तयारी केली, आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मग काहीही झालं तरी म्हणजे जर हा पक्ष नसेल तर ए नसेल तर बी, बी नसेल तर सी आणि जर दोघं, तिघं, चारही पक्ष नसतील तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू. अशा मनस्थितीमध्ये आणि अशा स्थितीमध्ये कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे एक उमेदवारांची प्रचंड संख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि त्याच्यामुळे बंडखोरांना शमवणार कसं आणि जर उमेदवार निवडताना जर चूक झाली, तर असं नगर परिषदांच्या ज्या निवडणुका अलीकडच्या काळामध्ये झाल्या, त्या निवडणुकांमध्ये हे कुठंतरी दिसून आलं, की उमेदवार निवडताना चूक होते. नगराध्यक्षाचे उमेदवार निवडताना चूक झालेली आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वर जे कुंभमेळ्याचं ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार निवडताना चूक झाली आणि ज्या महिलेला संधी नाकारण्यात आली, तिने शिंदेच्या शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली भारतीय जनता पक्षाने, तर ते उमेदवार पराभूत झाले. म्हणजे तिथं कुठंतरी अंदाज चुकलेला आहे भारतीय जनता पक्षाचा. त्यामुळे या ज्या अशा परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होईल, तर तेव्हा त्या उमेदवारी देताना जर त्या ठिकाणी चूक झाली आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला जर तिकीट दिलं गेलं नाही, तर निश्चितपणे तो दुसऱ्या पक्षांकडे जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतर जर तो निवडून आला, तर तो फटका मात्र मग भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. आणि हीच स्थिती शिवसेना जी शिंदेची त्यांच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. कारण पहिल्या क्रमांकाला भारतीय जनता पक्ष आहे, तिसऱ्या क्रमांकाला अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. त्याच्यामुळे तुम्ही उमेदवार निवडत असताना काय निकष लावणार आहात आणि तो निवडून येण्याच्या क्षमतेचा अंदाज कसा बांधणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अतिशय लेखाजोखा खूप बारकाईने घ्यावा लागेल आणि तिथं जर चूक झाली तर तो विरोधी पक्ष किंवा अन्य पक्षांना पण त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. अशी एक निश्चितपणे शक्यता आहे, कारण इच्छुकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. सर, तुम्ही हे उत्तर दिलं, त्यात माझं पुढच्या प्रश्नाचं हे उत्तर होतच, पण मला विशेष विचारायचं आहे की हे जेवढे पक्षप्रवेश झाले ते खरं तर कुठले साधे किंवा सामान्य कार्यकर्ते आहेत असंही म्हणता येणार नाही. कारण ऑलरेडी ज्या पक्षामधून ते आले त्या पक्षाची आत्ताच्या महापालिका निवडणुकांसाठी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवली होती, जसं की दिनकर पाटील असतील किंवा अनेक नेते ज्यांचा पक्षप्रवेश झालाय, तर यांना घेतल्यानंतर आता भाजप 100+ आकडा गाठू शकतो का नाशिकमध्ये? जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढलं तर त्यांची शक्यता वाढते. आत्ताच्या घडीला त्यांचं पारडं जडच आहे. सध्या त्यांचे जे विद्यमान नगरसेवकांची संख्या आहे ती 66 आहे आणि 13 लोकांनी त्यांच्याकडे आधी प्रवेश केलेला होता म्हणजे 79 आणि आता झालेले 5 म्हणजे 84. म्हणजे 84 विद्यमान लोक जवळपास म्हणजे 82-83 पर्यंत एक म्हणजे 80 लोक त्यांच्याकडे आजच विद्यमान आहेत. परंतु जर त्यांनी 122 जागा लढवल्या तर त्यांची शक्यता कुठेतरी वाढते. परंतु जे दुसरे पक्ष आहेत म्हणजे शिंदेची शिवसेना जी आहे तिचा देखील जोर मोठा आहे आणि जर शिंदेच्या शिवसेनेने जर राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसोबत जर त्यांची युती झाली आणि जर भाजप एकाकी लढला आणि हे 3 पक्ष जर एकत्र झाले तर एक वेगळं चित्र देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळे इथं नेमकं आता तसा अंदाज बांधणं जरी कठीण असलं तरी एक गोष्ट तर नक्की आहे की भाजप हा क्रमांक 1चा पक्ष निश्चितपणे ठरू शकतो. अशी शक्यता निश्चितपणाने आहे. ते 100+ होतील की नाही हे एवढं आश्वासकपणे आत्ताच्या घडीला तरी सांगता येणार नाही.
सर, जरी आता आपण म्हणत असलो की महायुती ही एकत्र लढेल किंवा भाजप हे स्वबळावर लढेल की नाही याचं चित्र स्पष्ट नाहीये. पण याचं कुठेतरी चित्र म्हणजे किंवा अंदाज याच्यात लावता येऊ शकतो का, की जे भाजपचे तिथले स्थानिक शहराध्यक्ष आहेत सुनील केदार यांनी म्हटलं होतं की मित्र पक्षाच्या मोठ्या अपेक्षा ज्या आहेत त्या आम्ही काही पूर्ण करू शकणार नाही सध्या तरी, असं दिसतंय शक्य नसल्याचं. पण याच्यावर जे हे सुनील केदारांचं हे वक्तव्य चुकीचं आहे असं शिवसेनेचे जे आहेत तिथले अनिल बोरस्ते यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कुठे जागा वाटपावरून वाद सुरू झाला आणि शेवटी जाऊन अंतिम चित्र हेच दिसेल का, की भाजप स्वबळावरच लढतीये आता? नाही, कारण खरं म्हणजे यांची शिंदेच्या शिवसेनेची जी जागांची मागणी होती, तर ही जागांची मागणी जवळपास 50च्या घरात होती. पण आम्ही 45 जागांच्या खाली येणार नाही, असं शिंदेच्या शिवसेनेने त्यांचे जे उपनेते आहेत अजय बोरस्ते यांनी ते स्पष्ट केलं. आणि 45च्या खाली यायला शिवसेना काही तयार नाहीये. आणि जर त्यांना 45 जागा द्यायच्या म्हटल्या आणि जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पण सामावून घ्यायचं म्हटलं, तर त्यांची पण जवळपास 40 जागांची मागणी राष्ट्रवादीची आहे. त्याच्यामुळे हे गणित कुठंच जमत नाहीये. पण जर जी राष्ट्रवादी आहे तिने जर थोडी जागांची मागणी कमी केली आणि हे पण जर थोडं खाली आले तर कुठेतरी ऍडजस्टमेंट होऊ शकेल. भाजपने जी त्यांना ऑफर दिलेली आहे ही 30 जागांची आहे शिंदेच्या शिवसेनेला. त्याच्यामुळे 30 जागांमध्ये शिंदेची शिवसेना म्हणजे 15 जागा मायनस ते करण्याच्या याच्यात नाहीये, तयारीत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे विद्यमान नगरसेवक सध्याच्या घडीला जरी कमी असले तरी तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त जागा मागतायत असं भाजपचं म्हणणं आहे. हे कुठंतरी रास्त आहे, कारण त्यांच्याकडे विद्यमान नगरसेवकांची संख्या कमी आहे, परंतु आमची ताकद वाढलेली आहे असं शिंदेची शिवसेना म्हणते. त्याच्यामुळे ताकद वाढलेली असताना आम्ही 122 ठिकाणी उमेदवार देऊ शकतो. आमची सगळी रणनीती पण सगळी ठरलेली आहे, म्हणजे आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो असं शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पक्ष पण 100+ नारा देतोय. मग त्याच्यामुळेच ही कुठंतरी अडचणीचा मुद्दा हा जागा वाटपाचाच आहे. जागा वाटपामध्ये शक्यता कमी आहे की याच्यामध्ये कुठंतरी कॉम्प्रोमाइज होऊ शकेल. जर वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जर युती झाली आणि जर वरिष्ठ नेत्यांनी इथल्या स्थानिक नेत्यांना आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही युती करायची आहे, तरच ही युती होईल. आणि किती जागांवर कॉम्प्रोमाइज केलं जाईल, किती जागांवर शिंदेची शिवसेना तयार होईल, त्याच्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सामावून घ्यायचं का, त्यांना किती जागा द्यायच्या, हा एक पुन्हा तिसरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची सध्याची स्थिती तरी अशी नाहीये. 2017 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने अतिशय शेवटच्या क्षणाला युती ही तिथं ब्रेक झालेली होती आणि युती होऊ शकलेली नव्हती. त्याच्यामुळे बऱ्याचदा राजकारणामध्ये असंच होतं की शेवटच्या क्षणापर्यंत युतीची चर्चा चालली, युतीची चर्चा चालली असं म्हणायचं आणि शेवटच्या क्षणाला अगदी शेवटच्या 15 मिनिटांमध्ये देखील काही महत्वाचे फॉर्म भरले जातात. एबी फॉर्म जोडून फॉर्म दाखल होतात आणि मग त्याच्यानंतर चित्र एकदम स्पष्ट होतं आणि कळतं की ही युती झालेलीच नाहीये. त्याच्यामुळे असं देखील होऊ शकतं, कारण शेवटी आता जर आपण नगर परिषदांच्या ज्या निवडणुका अलीकडे झाल्या, तर त्याच्यामध्ये आपण जर एक ऑब्झर्व्ह केलं तर राज्यभरातलं चित्र असं होतं की जे सत्ताधारी तिन्ही पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तर हे तीनही पक्ष आपसामध्ये एकमेकांशी लढत होते. 11 ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, तर त्याच्यापैकी सर्वच्या सर्व ठिकाणी एकाही ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र नव्हते. पण त्यांनी याच्यातनं एक गोष्ट मात्र साधली की त्यांनी विरोधी पक्षांना कुठेही स्थान ठेवलं नाही. हेच पक्ष चर्चेत राहिले, हेच पक्ष एकमेकांविरुद्ध लढत राहिले आणि त्यांनी असं ठरवलं की जो बलवान असेल तो निवडून येईल, जो कमजोर असेल तो पराभूत होईल, जो काही निकाल लागायचा तो लागेल. आणि अशा पद्धतीने त्यांनी जवळपास या तीनही पक्षांकडे सर्व सत्ता केंद्र आज नगर परिषदांमधली आलेली आहेत. तर हीच परिस्थिती प्रभाग निहाय नाशिकमध्ये देखील घडू शकते. प्रभाग निहाय युती होऊ शकते. म्हणजे जिथं शक्य आहे त्या प्रभागामध्ये युती करायची. ज्या प्रभागामध्ये विरोध आहे त्या ठिकाणी युती टाळायची. त्या ठिकाणी दुसरा उमेदवार द्यायचा. काही ठिकाणी खेळीमेळीच्या लढती होऊ द्यायच्या. तर हे अतिशय मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग हे सत्ताधारी तिन्ही पक्षांचं दिसतंय. त्यातल्या त्यात खास करून भारतीय जनता पक्षाचं दिसतंय, असं या ठिकाणी मला नमूद करावं लागेल. सर, हे महायुतीबद्दल तर आपण चर्चा केली, पण आता जर पाहिलं 2012चं चित्र, तर तिथे मनसेनं झेंडा फडकवला होता नाशिक महापालिकेवर आणि आता दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आलेत. तर मनसेचं तिथलं काय चित्र आहे? मनसेचं कसं राहू शकतं पुढे जाऊन राजकारण तिथलं किंवा रणनीती?
ते नाशिकचा ट्रेंड असा आहे की ते पटकन काही नवीन गोष्टींवर विश्वास ठेवतात, नवीन लोकांना संधी देतात. असा ट्रेंड नाशिकमध्ये निश्चितपणाने आहे. त्याच्यातून 2012 मध्ये 40 नगरसेवक मनसेचे निवडून आलेले होते, 3 आमदार निवडून आलेले होते आणि अतिशय खूप चांगला माहोल या ठिकाणी मनसेचा झालेला होता. परंतु त्यानंतर कुठंतरी ते वातावरण कमी कमी होत मनसेचे उमेदवार आता नगरसेवक अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि अशी परिस्थिती मधल्या काळामध्ये जेव्हा काही नेते हे भाजपमधून गेलेले होते मनसेमध्ये, म्हणजे खास करून जेव्हा आता जो आपण कालचा प्रवेश सोहळा जो बघितला, दिनकर पाटील हे मनसेचे सरचिटणीस होते, ज्यांनी या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये दादरला खूप दमदार असं भाषण केलं होतं. नाशिकमध्ये त्यांनी मनसे खूप चांगल्या पद्धतीने उभी केलेली होती. आणि महाविकास आघाडीला एकत्रित त्यांनी सगळं केलेलं होतं. जे महत्वाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधले जे महत्वाचे नेते आहेत त्यांना सोबत घेऊन एक चांगलं वातावरण महाविकास आघाडीचं निर्माण झालेलं होतं. आणि हे चित्र या ठिकाणी स्पष्टपणे दिसत होतं की भारतीय जनता पक्षाची स्वबळावर लढले तरी किंवा महायुती झाली तरी महाविकास आघाडी एक जोरदार टक्कर देईल, अशी एक परिस्थिती या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झालेली होती. त्यांना अगदी कम्युनिस्ट पक्ष साथ देत होता. बाकी छोटे छोटे पक्ष होते, म्हणजे मनसे आणि उद्धव यांची शिवसेना यांचं एक चांगलं वातावरण होतं आणि त्यांची अगदी एकत्रीकरणाची पत्रकार परिषद होईपर्यंत हे वातावरण होतं. पत्रकार परिषद झाली, त्यानंतर या ठिकाणी जल्लोष झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि दुसऱ्याच दिवशी महत्वाचे नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले. त्याच्यामुळे इथलं महाविकास आघाडी आणि मनसेला आता किती यश मिळेल, म्हणजे त्यांचा आता निश्चितपणे सभा होतील, राज ठाकरेंची सभा होईल, उद्धव ठाकरेंची सभा होईल, आदित्य ठाकरे आणि हे सगळी लोक आता इथं यायला लागलेली आहेत. रणधुमाळी सुरू होईल. 2 तारखेला माघारीचा दिवस आहे. माघारीच्या दिवसानंतर सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि ह्या सगळ्या जेव्हा सभा सुरू होतील, वातावरण सगळं होईल निर्माण, अधिक वेगाने निर्माण होईल. तर तेव्हा महाविकास आघाडी किती मुळात एकसंघ राहते, त्यांचे जे दुसऱ्या फळीचे नेते आहेत ते कशा पद्धतीनं तयार आहेत या सगळ्या रणधुमाळीला सामोरं जायला, त्याच्यावर बरीच समीकरणं अवलंबून असतील. परंतु मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं कुठंतरी स्थान थोडं कमकुवत निश्चितपणाने या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. कारण महत्वाचे नेते गेल्यामुळे आता पुढच्या फळीच्या नेत्यांना उभारी देत त्यांना पुन्हा नव्याने एक लढा उभारायचा, नवीन नाशिकचे मुद्दे किंवा ज्या काही सगळे मुद्दे आहेत निवडणुकांमधले, ते सगळे मुद्दे ते कशा पद्धतीने हाताळतात, कॅम्पेन कशा पद्धतीने चालतं, याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्याच्यामुळे जो एक जोरदार टक्कर होणार होती, ही आता थोडी वन साइडेड तर नक्कीच झालेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी ही निश्चितपणे वन साइडेड आता दिसते. आता आता खरं जे चित्र आहे, तर ते महायुती होते की नाही होत याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असणार आहेत. जर महायुती झाली तर पुन्हा निष्ठावंतांवर अन्याय होणार आहे. जी लोक आज पक्षामध्ये आलेली आहेत त्यांना पण तिकीट द्यायची आहेत, त्यांच्यापैकी किती जणांची तिकीट कापणार, निष्ठावंतांना किती न्याय देणार आणि भाजपच्या खात्यात किती जागा उरणार, भाजपच्या खात्यात उरलेल्या जागांमध्ये पुन्हा वाटप करायचं म्हणजे पुन्हा चॅलेंज आणि बंडखोरीची शक्यता पुन्हा वाढते. असंही स्वबळावर जरी भाजप लढलं तरी देखील बंडखोरी भाजपमध्ये होणार आहे आणि महायुतीत लढलं तर होणारच होणार आहे. त्याच्यामुळे ही सगळी बंडखोरी रोखायची आणि जर शिंदेची शिवसेना अगदी समोरासमोर हे जर दोन पक्ष जर उभे टाकले तर मग पुन्हा एकदा घमासान होईल. आणि जसं आपण म्हटलं नगर परिषदांमध्ये की हे तिन्ही पक्षच आपसात लढत राहिले आणि त्यांच्यापैकी एक विजय होत राहिला, तर तसंच पुन्हा महापालिकांमध्ये पण दिसू शकेल. नाशिकमध्ये खास करून दिसू शकेल की पुन्हा म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हेच आपसात लढतात आणि त्याच्यानंतर जे बलवान नेते आहेत ते निवडून येत आहेत आणि पुन्हा महाविकास आघाडीची कुठेही चर्चा नाहीये. त्याच्यातल्या उमेदवारांना फार स्थान मिळालं नाही, निवडून खूप कमी येतील, अशी एक शक्यता म्हणजे एकतर्फी होईल. पण महायुतीतल्या महायुतीत जर लढत झाली तर ती पुन्हा एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. कारण जर 100+ नारा आणि जी महापालिका आहे, नाशिकची महापालिका ही कुंभमेळ्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण नाशिकमध्ये वैष्णवांचा कुंभमेळा असतो, त्र्यंबकेश्वरमध्ये शैवांचा कुंभमेळा असतो आणि 2026च्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ध्वजारोहण होईल, कुंभमेळा तयार होईल आणि ते सगळं 1.5-2 वर्ष ते सगळं वातावरण चालणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला नाशिक राखणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांची तयारी ती अतिशय जोरदार आहे.
त्यांनी सर्व आघाड्यांवर तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे आता हे चित्र हेच बघायला पाहिजे की महायुतीची स्थिती काय होते. मी ऍक्च्युली सर तुम्ही उल्लेख करण्याआधीच या प्रश्नाकडे येणार होते की कुंभमेळ्याच्या, की सिंहस्थ कुंभमेळा जर पाहिला पण 2027 ला नाशिकमध्ये आता पार पडणार आहे, तर या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अनेक विकास कामं होत असतात, इथे निधी मोठ्या प्रमाणात येत असतो आणि या सगळ्याच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक पक्ष जास्त चढाओढ म्हणजे पक्षामध्ये पाहायला मिळतीये का? निश्चितपणे कारण नाशिक महापालिका ही ताब्यात असणं ही भारतीय जनता पक्षासाठीची जशी महत्वाची गोष्ट आहे, तसं शिंदेच्या शिवसेनेचं देखील नाशिक महापालिकेकडे लक्ष आहे. एकनाथ शिंदे स्वतः जातीने इथं लक्ष घालतात आणि शिवसेनेचे मोठमोठे नेते या ठिकाणी येत राहिलेले आहेत आणि जेव्हा शिवसेना एक संघ होती तेव्हा देखील नाशिक हे म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरे असताना देखील त्यांच्यासाठी नाशिक महत्वाचं होतं. त्यांच्या इथं सभा व्हायच्या. शिवसेना एक संघ होती तेव्हा देखील इथे लक्ष असायचं, शिवसेनेचे लोक यायचे आणि आता शिवसेनेचे जरी दोन शिवसेना झालेल्या असल्या तरी देखील दोन्ही शिवसेनेचं या ठिकाणी लक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने इथं सत्ता हवी आहे त्याच्यामुळे त्या सत्तेमध्ये आम्ही तरी कुठंतरी असलं पाहिजे. तर या भावनेनं शिवसेनेने देखील कंबर कसलेली आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर कुंभमेळ्याची अतिशय मोठी विकास कामं या ठिकाणी दर 12 वर्षांनी बाय डिफॉल्ट हा नाशिकचा विकास होत असतो आणि यावेळी देखील खूप मोठा निधी असणार आहे. केंद्र सरकारचं लक्ष आहे. केंद्र सरकारचा निधी आहे, राज्य सरकारचा निधी आहे, महापालिकांचा निधी आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं होतात. रस्त्यांची कामं होतात. पाण्याच्या असेल किंवा ड्रेनेज लाईन नवीन टाकल्या जातात. अनेक अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठीच क्रेडिट कोणाकडे गेलं पाहिजे, ही कामं कोणी केलेली आहेत आणि आम्ही नेमकं काय काम करणार आहोत, हा म्हणजे जो आता अजेंडा जो सगळ्या पक्षांचा ठरेल, तर त्याच्यामध्ये तो जेव्हा जाहीर होईल तर त्याच्यामध्ये देखील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आम्ही काय करू इच्छितो, काय करणार आहोत, याचा उल्लेख हा निश्चितपणाने असतो आणि त्याच्यामुळे कुंभमेळा हा अतिशय महत्वाचा मुद्दा या निवडणुकांमध्ये देखील असणार आहे आणि जो अजून एक आपला महत्वाचा थोडा चर्चेतला मुद्दा जो राहिला तो म्हणजे तपोवन मधली वृक्षतोड. तपोवन मधली वृक्षतोड हा गेल्या काही महिन्यांपासून गाजत असणारा मुद्दा आहे आणि हा मुद्दा देखील खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष इनकॅश करू पाहते. म्हणजे त्यांनी एकीकडे वृक्षतोड करणार म्हटल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड होते आहे सध्या नाशिकमध्ये आणि ते अतिशय दर्जेदार अशी वृक्ष लागवड होते. साधू महंतांना त्याच्यामध्ये सामील केलं जात आहे. त्याच्यामुळे हे जे एक तपोवनाच्या निमित्ताने सगळं नाशिक देशभर पोहोचलं, खूप गदारोळ झाला. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून नाशिकचे अनेक पैलू आणि वृक्षतोड होण्याच्यासाठी पर्यावरणप्रेमी सगळे एकत्र आले. तर हा जो सगळा मुद्दा आहे हा देखील निवडणुकांमध्ये गाजणारा मुद्दा निश्चितपणे ठरणार आहे. त्याच्यामुळे तपोवनाचा मुद्दा असेल, कुंभमेळ्याचे मुद्दे आहेत आणि नाशिकच्या विकासाचे अनेक प्रकल्प आहेत. म्हणजे जर आपण अजून थोडंसं डिटेलमध्ये बोलायला गेलो तर सुवर्ण त्रिकोण म्हटला जातो. मुंबई, पुणे आणि नाशिक. तर त्याच्यामध्ये मुंबई, पुणे ही एक साईड डेव्हलप झालेली आहे, पण तुलनेने नाशिक कुठंतरी मागे पडलेलं होतं. मग नाशिक आणि पुण्यामधला रेल्वेचा ट्रॅक असेल त्याच्यावरनं देखील मध्ये खूप वादंग उठलं होतं कारण तो ट्रॅकचा मार्ग बदलला आणि तो शिर्डी नगर, पुणे आणि नाशिक असा झाला. तर तो सरळ असावा. तर तो देखील मुद्दा म्हणजे नाशिक, सिन्नर, संगमनेर असा तो मार्ग असला पाहिजे. हा देखील मुद्दा निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे असेल. त्याच्यामुळे निवडणुकीचे मुद्दे तसे अनेक आहेत, विकासाचे मुद्दे अनेक आहेत, परंतु सध्या तर सगळं राजकारणाभोवती फिरतंय. त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे हा अजेंडा येईल आणि जेव्हा प्रचार सुरू होईल, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतील, त्या सभांमध्ये हे मुद्दे येतील. परंतु महायुती, महाविकास आघाडी किती सक्षमपणे एकमेकांसमोर लढतील, महायुतीचं नेमकं काय होईल, याच्यावर पण खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि नाशिकची सत्ता राखण्यासाठी सर्व पक्षांचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना ही निश्चितपणे आघाडीवर सध्या तरी दिसते. सर तुम्ही तपोवनचा मुद्दा काढला. खरं तर आजच म्हणजे आज तारीख 27 याच दिवशी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तपोवन मध्ये गेल्याचं आज पाहायला मिळालं. खरं तर हे एक प्रकारे महाविकास आघाडी म्हणू शकतो किंवा ठाकरेंचे किंवा दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्षफोडी ज्याप्रमाणे झाली ते सगळं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महाविकास आघाडी आता अलर्ट झाली असं म्हणता येईल. नाही, महाविकास आघाडी यांच्यावर आता अटॅक करणार सत्ताधारी पक्षांवर आणि भाजप आता डॅमेज कंट्रोलच्या सगळ्या पोझिशन मध्ये आहे की त्यांनी जी काही वृक्षतोड करावी लागणार आहे किंवा जे मग ती कमीत कमी कशी वृक्षतोड करता येईल, मग त्याची ती कारणं अशी सांगितली जात आहेत
की जी काही 18 जी काही वृक्ष आहेत, तर ती इतकी वृक्ष करत असताना, तोड करत असताना आम्ही एवढी वृक्ष तोडणार नाही आहोत किंवा जी वृक्ष तोडावी लागणार आहेत, तर ती भारतीय देशी वृक्ष नाहीयेत, ते परदेशी वृक्ष आहेत, की ज्याचा उलट पर्यावरणाला धोका आहे. अशी कारणं सगळी समोर येतात. म्हणजे या कारणांवर आधारित आणि जी जागा जी आहे, तर ती तपोवनासाठीची आरक्षित जागा आहे आणि त्या तपोवनामध्ये साधू महंत लोक येऊन तिथे राहत असतात दर 12 वर्षांनी आणि त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून ही वृक्ष लागवड केली जाते आणि अतिक्रमण आणि मग ती वाढल्यानंतर पुन्हा त्याची छाटणी करायची आणि तिथे पुन्हा साधुग्राम उभारायचं. तर असा एक क्रम साधारण दर 12 वर्षांनी घडत असतो. परंतु जेव्हा आता पर्यावरण प्रेमी इतके आक्रमक झालेत, त्यांनी इतके मुद्दे मांडलेत किंवा देशी आणि विदेशी झाडं, तुम्ही झाडांमध्ये असा भेदभाव करू नका. अशा पद्धतीने खरं म्हणजे की खरोखर पर्यावरणाला नुकसान होतं का? याच्यामध्ये हरित लवादाकडे एक स्वतंत्र याचिका दाखल झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वतंत्र याचिका दाखल झालेली आहे. त्याचा निर्णय 14 जानेवारी आणि 16 जानेवारी अशा दिवसांमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे इथून नेमकं याच्यावर आता जो काही निर्णय होईल, तर तो निवडणूक पार पडल्यानंतरच होणार आहे. तोपर्यंत लोकप्रतिनिधी हे महापालिकेमध्ये आलेले असतील आणि मग तपोवनाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा घमासान त्या ठिकाणी बघायला मिळेल. शेवटी महापालिका प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, हे कशा पद्धतीने निर्णय घेतात याच्यावर पण सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. परंतु हा मुद्दा जर विरोधाचा आहे, तर महाविकास आघाडी याला किती इनकॅश करू शकते? ते अजून किती प्रभावीपणे हा मुद्दा घेऊन सत्ताधारी पक्षांवर तुटून पडू शकतात. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. कारण म्हणजे पर्यावरणाचं होणारं नुकसान, पर्यावरण प्रेमींचा लढा हा एक वेगळा मुद्दा आहे आणि याच्या भोवती फिरणारं राजकारण हा पुन्हा दुसरा वेगळा मुद्दा आहे. त्याच्यामुळे राजकारण तर पुढच्या 15 दिवसांमध्ये तपोवनाशी संबंधित राजकारण तर खूप पेटणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय काय होतो, प्रशासकीय निर्णय, हा सगळा मुद्दा पुढचा मुद्दा आहे. परंतु आता पर्यावरण प्रेमींच्या लढ्यामुळे एक तर गोष्ट नक्की आहे, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड होते आणि ही वृक्ष लागवड ही नाशिकच्या भवितव्यासाठी निश्चितपणे महत्वाची ठरणार आहे. आणि आता जो वृक्षतोडीचं जे राजकारण आहे, ते कुठं कसं रंगत जातं, हे देखील बघणं एक महत्वाचं ठरणार आहे. सर, नाशिक बद्दल तर आपण बोललोच, पण आम्हाला थोडक्यात मालेगाव असेल, धुळे, जळगाव याबद्दलही जाणून घ्यायचंय. खरं तर मालेगावमध्ये सध्या मतविभाजन टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना युती म्हणजे एकत्र लढणार आहेत असं बोललं जात आहे. तर या सगळ्यामध्ये असं म्हणता येईल का की भाजपने लढाई आधीच हार मानली आहे कुठेतरी या निवडणुकीत मालेगावमध्ये? नाही, मालेगावचं चित्र असं आहे ना, की मालेगाव महापालिका जी आहे, तर ती मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य असे 2 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि मालेगाव मध्यमध्ये सर्वाधिक नगरसेवक आहेत आणि जे मुस्लिम बहुल भागातले आहेत. तर त्याच्यामुळे तिथे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेची शिवसेना यांचं काही अस्तित्व त्या ठिकाणी नाहीये. तर तिथे असलेले जे सध्याचे आमदार आहेत, मौलाना मुफ्ती आणि दुसरे माजी आमदार आहेत राशिद शेख. तर यांच्यामध्ये खरं युद्ध त्या ठिकाणी आहे आणि राशिद शेख आणि मौलाना मुफ्ती यांनी स्वतंत्र आघाड्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. म्हणजे काँग्रेस सुद्धा तिथं मैदानात नाही, समाजवादी पार्टी मैदानात नाही. त्यांनी असं केलंय की दोघांनी वेगवेगळ्या आघाड्या करून ते एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढतायत. मौलाना मुफ्ती आणि राशिद शेख आणि मालेगाव बाह्यमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे जे काही एक मोजके नगरसेवक त्या ठिकाणी उरतात. साधारण एक 12 नगरसेवक आहेत जे हिंदू बहुल भागातले आहेत. तर 12 आणि इकडचे जवळपास 50 नगरसेवक आहेत. तर त्याच्यामुळे अधिकाधिक जे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतात हे मुस्लिम बहुल भागातनं निवडून येतात आणि जर त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेच्या नगरसेवकांची गरज जर सत्ता स्थापनेसाठी पडली, तर तो एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी राहू शकतो. त्याच्यामुळे भविष्यामध्ये म्हणजे जसं आपल्याला माहिती असेल, की राष्ट्रीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाने मेहबूबा मुफ्ती सोबत एक युती केली होती जम्मू काश्मीरमध्ये. आणि त्यांच्यावर त्या संदर्भात आजही टीका होते. मग जर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदेच्या शिवसेनेला मालेगावमध्ये जर सत्तेमध्ये सामील व्हावं लागलं आणि ते सामील होण्यासाठी जर त्यांना एम-आय-एम, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्यासोबत जर जावं लागलं, तर एक वेगळं समीकरण निर्माण होईल आणि पुन्हा ते टीकेचे धनी होतील. म्हणून राशिद शेख आणि मौलाना मुफ्ती यांनी अशी आयडिया केली आहे, की त्यांनी त्यांच्या पक्षांची नावं ठेवलेली नाहीत. त्यांनी तिथं आघाड्या निर्माण केल्या म्हणजे आम्ही या आघाडीसोबत गेलो.
म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेना म्हणेल की आम्ही काय काँग्रेस सोबत गेलेलो नाहीये, आम्ही काय शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेलो नाहीये, आम्ही काय एमआयएम सोबत तडजोड केलेली नाहीये किंवा समाजवादी पार्टी सोबत पण केलेलं नाहीये. आम्ही जी तिथली स्थानिक आघाडी आहे त्या आघाडीमध्ये जाऊन आम्ही सत्ता स्थापन केलेली आहे. म्हणजे तिथली जे आता मौलाना मुफ्ती आणि राशीद शेख जे आहेत त्यांना माहिती आहे की अशी गरज पडू शकते. तर असं जर होऊ शकलं तर मग तिथे पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांचं महत्व वाढेल. म्हणजे मग ते जेव्हा ठरवतील तेव्हा ते तिथलं सरकार खाली खेचू शकतील मालेगाव महापालिकेतलं आणि त्यांना जेव्हा हवं तेव्हा ते तिथे समर्थन देऊ शकतील. तर त्याच्यामुळे असं एक चित्र मालेगावमध्ये आहे. आणि धुळे आणि जळगावच्या संदर्भात आपण जे विचारलं तर त्या ठिकाणी असंही भारतीय जनता पक्षाचंच बहुमत आहे. जळगाव हा असाही भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. तिथे गिरीश महाजन स्वतः हे लक्ष ठेवून आहेत. तिथले आमदार भारतीय जनता पक्षाचे, धुळे शहरातले पण आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. तिथं देखील भारतीय जनता पक्षाचंच बहुमत होतं, जळगावमध्ये देखील होतं आणि ती शक्यता बहुधा तशीच कायम राहील अशी एक शक्यता आहे. कारण तिथं विरोधक फार इतके मजबूत नाहीयेत. काँग्रेसने थोडासा प्रयत्न धुळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण धुळ्यामध्ये देखील मालेगावप्रमाणे मुस्लिम बहुल भागामधले जर नगरसेवक काही निवडून आणता आले, तर तसा एक प्रयत्न काँग्रेसचा त्या ठिकाणी दिसतोय. तिथले धुळ्यामधले जे फारुख शेख नावाचे एमआयएमचे माजी आमदार होते, तर ते माजी आमदार हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्याच्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी ही मुस्लिम बहुल भागामध्ये उमेदवार देऊन ते देखील काही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू शकतात. जर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये जर काही समझोता त्या ठिकाणी झाला, तर थोडंसं वेगळं चित्र म्हणजे एक थोडी टफ फाईट हे ते भाजपला देऊ शकतील. मात्र जळगाव देखील एकतर्फी आहे. जळगावमध्ये पण भारतीय जनता पक्षाचेच अधिकाधिक नगरसेवक आहेत. तिथं देखील भाजपसाठीच एक सध्याचा तरी कल दिसून येतोय सध्याच्या घडीला. सर मालेगाव बद्दल जेव्हा बोललात तुम्ही त्यावेळेस सांगितलं की भाजप एकतर आघाडीसोबत जाईल असं सांगेल, म्हणजे गेलोय असं सांगेल, थेट उल्लेख करणार नाही काँग्रेस सोबत गेलोय, एमआयएम सोबत गेलोय. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तिथे एमआयएम आणि काँग्रेस हे एकत्र येण्याच्या चर्चा तरी सुरू आहेत किंवा तशी बोलणी सुरू आहेत. आणि 2017चं चित्र पाहिलं आपण तर तिथे जास्त प्रमाणात म्हणजे एकूण जागांपैकी तिथे जास्तीत जास्त जागा म्हणजे 84 जागा असलेल्या या महापालिकेत काँग्रेसने जास्त जागा मिळवलेल्या. मग आता जर एमआयएम आणि काँग्रेस एकत्र आली तर तिथलं अंतिम चित्र कसं असू शकतं आणि निकाल कसा असू शकतो जर एकत्र आल्या तर? नाही पण तिथं मुस्लिम बहुल जो भाग आहे ना, तर तिथे काँग्रेस एमआयएम एकत्र येणं कठीण आहे. तिथं राशीद शेख जे होते तर हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यांनी काँग्रेस सोडलेली आहे. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आणि मौलाना मुफ्ती जे आहेत हे एमआयएमचे आमदार आहेत. त्याच्यामुळे ही जी काही सगळी परिस्थिती आहे तर याच्यामध्ये त्यांच्यात अंतर्गत चढाओढ खूप आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये माजी आमदार आणि विद्यमान आमदार मुस्लिम जे आहेत तर त्यांच्यामध्ये खूप मोठी टफ फाईट आहे. त्यांच्यामध्येच खरी लढत आहे आणि हे एकत्र येण्याची शक्यता अजिबात नाहीये. कारण ते आघाडी म्हणूनच लढतील. त्यांनी आघाडी कशी केली आहे, की एक डेमोक्रेटिक आघाडी म्हणून त्यांनी केली आहे. म्हणजे एक लोकशाही आघाडी, तिथं स्थानिक आघाडी निर्माण केलेली आहे. दुसरी अजून एक स्थानिक आघाडी निर्माण झालेली आहे. म्हणजे त्यांनी 2-3 पक्ष एकत्र करून त्या ठिकाणी आघाडी निर्माण केलेली आहे. म्हणजे तिथं पक्षाचं नाव नसेल, तर तिथं आघाडी असेल. तर मग त्या आघाडीमध्ये जेव्हा त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न येईल, तर तेव्हा यांच्यासाठी हे सोयीचं थोडंसं सत्ताधारी पक्षांसाठी होऊ शकेल. पण तिथली जी खरी लढत असेल, ही मौलाना मुफ्ती आणि राशीद शेख यांच्यामधली ही खरी लढत आहे आणि त्या दोघांच्या आघाड्या एकमेकांशी लढतील आणि या आघाड्यांना जर गरज पडली, तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेचे नगरसेवक यांचं त्यांना समर्थन कितपत लागतंय, जर दोघांमध्ये लढत झाल्यानंतर जर ते मेजॉरिटीच्या जवळ नाही जाऊ शकले, तर त्यांना भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या नगरसेवकांची गरज पडेल. तर त्याची कुठंतरी पूर्वतयारी मौलाना मुफ्ती आणि राशीद शेख यांनी करून ठेवलेली आहे आघाडी तयार करून. सर जळगाव शेवटचा प्रश्न आहे हा. जळगावमध्ये ज्या एकूण जागांपैकी 75 पैकी 60 जागा भाजप लढण्याच्या भूमिकेत आहे, तर याला शिवसेना शिंदे गटाकडून आव्हान दिलं जाते. तर अशामध्ये अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती मात्र तिथं 25 जागा मिळाव्या या आग्रहात आहे. इथलं चित्र कसं, म्हणजे इथे जागा वाटप होताना कुठला फॉर्म्युला किंवा कशा प्रकारे होऊ शकतो इथे जागा वाटप? इथं ही आता जशी नाशिकमध्ये परिस्थिती आहे ना, तशाच पद्धतीची परिस्थिती जळगावमध्ये आहे.
तिथं देखील महायुतीसाठी जसं इथे शिंदे सेना जास्त आग्रही आहे तिथे पण आग्रही आहे, परंतु त्यांचं प्रत्यक्षातलं बळ आणि मग महायुतीत एकत्र राहायचं की नाही. जर नाशिकला युती नाही झाली तर शक्यता असेल की तिथे युती होणार नाही. कारण युतीचा जो फॉर्म्युला आहे हा जास्त करून मुंबईसाठीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष यांना मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे युती करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी युती केलेली आहे आणि तीच युती त्यांना रिपीट करायची आहे ठाण्यामध्ये. मात्र नाशिकमध्ये तशी युती करण्याची गरज नाहीये. ते एकटे स्वबळावर जरी लढले भारतीय जनता पक्ष तरी तर सत्ता स्थापन करू शकतं. धुळ्यामध्ये एकटे लढले तरी ते सत्ता स्थापन करू शकतात आणि जळगावमध्ये लढले तरी ते सत्ता स्थापन करू शकतात. परंतु त्यांना आता कितपत घेऊन जायचंय म्हणजे आता एकनाथ शिंदे किती जोर लावतील किंवा आपण जर मुंबई आणि ठाण्यात जर युती करतोय तर आपण हा फॉर्म्युला नाशिक, जळगाव, धुळे इथं पण लागू करायला पाहिजे. तिथं पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. असं जर कॉम्प्रोमाइज झालं तरच हे होऊ शकतं. अन्यथा स्थानिक नेत्यांचा पूर्णपणे विरोध आहे. त्यांना स्वतंत्र लढायचंय आणि स्वतंत्र लढलेत तर भारतीय जनता पक्षाच्या पण जागा येत आहेत, शिंदे सेनेच्या पण जागा येत आहेत आणि बाकीचे सगळे दूर राहत आहेत. अशी परिस्थिती या दोघं तिघं महापालिकांमध्ये होऊ शकेल. त्याच्यामुळे जर अधिकाधिक आपल्या कार्यकर्त्यांना जर नगरसेवक पदाची संधी द्यायची असेल, एकदा तिकीट दिलं आणि तो निवडून नाही आला, तर तो उमेदवाराचा पराभव. आम्ही तुला संधी दिली होती, पण तू निवडून येऊ नाही शकलास. त्याच्यामुळे 122 जणांना इथं हे उमेदवारी देऊ शकतात. सगळे पक्ष 122 जणांना उमेदवारी देऊ शकतात. शिंदेची शिवसेना पण देऊ शकते, भाजप पण देऊ शकते. तीच परिस्थिती धुळ्यात पण आहे. अधिकाधिक लोकांना संधी देता येते. तीच परिस्थिती जळगावमध्ये पण आहे. त्याच्यामुळे महायुती टाळण्याकडे स्थानिक नेत्यांचा कल आहे. हे आपण आता निश्चितपणाने म्हणू शकतो. फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी आपल्याला 30 तारखेपर्यंतची वाट बघायला लागेल. सर धन्यवाद. खरं तर तुम्ही सगळ्याच म्हणजे फक्त महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जो काही प्रचार किंवा मुद्दे समोर येतील त्यामध्ये तपोवनाचा सुद्धा गाजलेला मुद्दा असेल तो, पुन्हा सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे काही आर्थिक उलाढाल असते त्या सगळ्या संदर्भात त्या अनुषंगाने इथलं राजकारण कसं फिरू शकतं किंवा प्रत्येक पक्षाला कसं अपरिहार्य आहे सत्ता मिळवणं हे सांगितलं आणि यासोबत जळगाव असेल, मालेगाव असेल, धुळे असेल या संदर्भातही माहिती दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सीता.